मस्त वाटते. घेते दोन्ही पण घे ना. तुझ्या लाटाला सांगितलं त्याला लाटा नाही व्हिडिओ मध्ये दिसेल करंजा कोण लाटतं आणि ते भरतं कोण आणि कापतो कोण. मीच लाटता पण नाहीत तुला. हा हा दिसतंय या दिवाळीला नक्की. नाही फराळ खायला गुलाबजामुन खायला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करणार. ऐकलं नाही उद्या. बघा मस्त वाटतं ना मोराचा. तुला कसं वाटला भारी. मग दाखवणार ना ब्लॉग मध्ये. आहे लावू त्यावरती नाही बाजूला लाव आहे ना. जरा अजून हे लटकनत घाल का. हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही. तर आता दिवाळी सुरुवात झाली. दिवाळीला काल धनोत्रयोदशी होती आणि आज धनोत्रयोदशीचा दुसरा दिवस आहे. तर आमच्या सर्वांकडनं तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आम्ही थोडं बाहेर चाललो आहे. बाहेर म्हणजे आम्ही डीमार्टला चाललो आहे. तर बघू शकता रेणू पण येते नाही ना. तर आम्ही लय दिवसातून ब्लॉग काढलाय. काय बोलतोस रेणू. हा बिझी असतो कोण मी. आई काय बोलशील. आई पण येते रे ना. आपण आईला बोलत चाल येतच का नाही बोललो ना. हा बोलतो घरात बसून मी काय करू कंटाळ. तर चला मग आता बघूया आपण डीमार्टला जाऊया आणि बघूया काय काय पाहिजे ते. नाही नो काय येशील काय घे जे लागेल ते घे. काय येशील तरी अर्धी तर शॉपिंग झालीच आहे आपल्याला. फक्त काही घरातल्या वस्तू आपल्याला काय आणायची असतील तर घ्यायच्या नाही नो. चल जाऊया. काय कतीला झालं माहिती का आपण सकाळीच चाललोय कारण की डीमार्टला बोलतं आज गर्दी असेल. आज रविवार बोलला तर विषय छाड आहे ना. कारण की डीमार्टला ना लय गर्दी असेल मला तर वाटतंय. कारण की दिवाळी जवळ आले. आता काय लक्ष्मीपूजन मंगळवारी आहे लगेच भाऊबीज पण येते. मग लोक काय गिफ्ट घेतात ना डीमार्ट मधून. तर चला मग डायरेक्ट आता डीमार्टलाच भेटूया आपण. कमी कशात हे भाके नुसती भाकतच नाही ना. लय विचार करून वस्तू घे नाही ना. तू कंजूस काय बोलत काय घेत. आईची सोय करते ती बघा. आई सगळी बिस्किटा तूच खाणारच ना. काय घेता अजून बघ 320 रुपयाला 2 बाय 1 गेट 1 फ्री. आता काय घेतं चल पुढं. दिवाळीची शॉपिंग करायची ना. कतीला आहे हा काय ग. हा 93 घेते. तवरा नको ग पार्लेजी. लय गोड होते. चल पिझ्झा काहीतरी जेऊ. गोल्ड जुना बिस्किट आहे तुझे. चल कतीला आहे हा. ती चॉकलेटची बिस्किट आहे जास्त मलाच लागतात. घरात नेलं का झोपच नाही लागत खपस तवसर. काय बोलतोय हा कतीला आहे. आता आमच्या अर्धी शॉपिंग झालेली आहे आणि डीमार्ट मध्ये आज गर्दी आहे. सकाळी उजरालाच ना रेणू. आज रविवार पण आहे म्हणून गर्दी जास्तच आहे. आता बघूया रेणू का काय घेते. काय बघ तवरी. मला वाटतं ते चालू देणार होते काय. श्रीखंड पण आहे ते बघ. हा हे बघा काय काय सामान आणलं आई. काय हा मला पण आवडतो तो डीमार्टचा बोलल्यावर ना. बिस्किट आणले या मला आणि या आईला काय दिली नाही आणि चप्पल घरात घालायला आईला. हे टॅग पण देतात ना. मीठ आणि तुरीची डाळ चिक्क्या. आईला चिक्क्या लय आवडतात. टीव्ही बघताना दररोजची एक एक खावायची सकाळ संध्याकाळ. काय गर्दीत घेऊन नाही दिला काय घेऊन तर दिला. चला चला करतोय डेंजर कारभार आईचा. तिचा पाय दुखतात आणि डिपार्ट मध्ये काय बसवशील नाही. आई काय म्हणतोस तू आता खावायला लागली. दाखव काय खाते.
हलवा हलवा हे तो मस्त 100 रुपयाला 50 रुपयात भेटतो. हे ना भारीच लागते या हलवा. आणि सोसायटी चाय पत्ती एकच घेतलाय फक्त आमच्यासाठी. अरे बिस्किट पण नाही घेतली जास्त, घरती कंटाळा. अरे लय कंटाळा ह्यांची आई माहिती का, हे चला आवड टाइम नाही घ्यायचा, पटापट घ्यायचा आणि घरा यावाचा. अरे पण डीमार्ट मध्ये गेल्यावर कोण नेलो पटापट घेईल आणि घरा. गर्दी पण होती, मला पण कंटाळा येतो म्हणून मला जा बोलवत. ते काय सामान काय काढून ठेवतात ते आपल्याला काय काय पाहिजे ते दुकानवाला सारखं. आपण काय स्वस्त असतो ते बघायला जातो ना. आणि बघा ग्लास मस्त भेटली. हे आपण ग्लास बघितलेला ना मोठावाला, हा पण तो नाही घेतला कारण की त्याला ना आम्हाला बॉक्स पाहिजे होता. तो आपण नेणार ट्रॉलीतून परत रिक्षात ठेवणार, कुठला विकला तर कोणी सांगितलंय म्हणून आम्ही ग्लास आणले. असं म्हणजे बॉक्स पाहिजे होता, मग आणला असता ना. किंवा तरी लोकांना एक एक करून तरी बॉक्स मध्ये ठेवायला पाहिजे. काय सगळ्या डाळी, चण्याची डाळ, रेणू भांडी घासताना आपलं कसं रागाला का किती आणली? 2 किलोची जास्त वाटतं. तुला लाडू करायला काय बेसनचे लाडू 2.5 किलो आहे. हे आपल्याला 2 किलो पाहिजे. 2.5 किलो आणि 25 ग्राम जास्त आहे. 1 किलो हे शेंगदाणं आणि बासमती तांदूळ किती आणले? 2 किलो. 2.5 किलो. 2 काढी 2.5 किलो. कधीतरी काहीतरी केलं तर. आणि डाळी मस्त असतात ना पण. हा तरी कडधान्य नाही घेतले. कडधान्य ना ते पॅकिंग कडधान्य कसं आपल्याला सुट्ट नाही. आपल्याकडे गावठी तूप आहे म्हणून एवढाच घेतला. हा यो फक्त किती करंजा घेतला. हा कारण की आमचा फराळ काहीच नाही झालं. फक्त करंजाच करणार आणि लाडू. करंजाच आणि लाडू करणार कारण की आम्हाला टाइम Time नाही. नाही. परवा आम्ही सामानच कधी लेट ठरलंय तर आमचे करंजा आणि लाडू चकल्या विकल्या खावा बोल. हा आणि साबणा आंघोळीची आणि गुलाबजाम. लोक फराळ बनवतात, आम्ही गुलाबजाम बनवणार. नाही उद्या बनवीन. दोरी पाकिट हा खराच तवरी जास्त नाही होणार मला वाटतं. एवढी होती 400 ग्रॅम होतील ते. 200 ग्रॅमचं पॅकेट असेल. 2 कसल्या भेटली काय माहिती, काय माहिती मला पण नाही. 110 नाही 90 रुपयाला का काय आहे. काय म्हणतो 70 काय 80 रुपयाला काहीतरी आहे. काय माहिती कोण प्राइस बीज नाही बघायची, उचलाचं काम करत. खोकला परीक्षा आले काय आणि कोलगेट आली. सॉरी हा कोलगेट काय होतं तिला. आणि बटर हे मस्त पटतं मला उद्या. 100 रुपयात किती 99 रुपयात काय बोलतो 1 किलो. मग अजून आणायला पाहिजे होती. मग मस्त अशी पण आहे. 1 किलो. हा आणि दिवे काल तिथे सुद्धा वाशीला मी गेलेली ना लाईट आणायला, तेव्हा 150ला होते 50 पीस. हा हे 99ला 30 आहेत ना. 150ला 50 पीस हा आणि 99ला 30 पीस. बरोबर आहे. पण हे नव्हते तसे नव्हते ना. 100 वालेच होते. मस्त आहे बरे आहेत. आणि तेलाचा चल आवडा सामान आणला. अजून जेवायचं जास्त काय नाही आणला. जास्त काय नाही आणला. आम्हाला खावायला घेऊन आता इथून आणायचंय रवा मैदा वगैरे. रवा मैदा सगळं. अजून आम्हाला जाड रवा लागतो. तीळ वगैरे मैदा दुकानाला नाही आणला कारण की तेवढा रिक्षा घेऊन ये वजा होता. आणि तेलाची किटली काय घेतली का कितली गिनी आवडी वजन 15 लिटरची आहे म्हणून मी घेतला. आई लावले सगळ्यात त्या दोघींनी घेतलाय. तरी अजून आम्हाला भरपूर सामान आणायचं इथूनच नाही ना. जवळच्या दुकानांशी स्वतः आणणार कारण की आवडा हाणाचा बोलावर दाराशी गाडी आल्यावर काही नाही वाटत नाही. वर्ष हाणाचा बोलावर नाही जमत तेवढा. तर आता आमची अशी शॉपिंग सुरू राहणार आहे परत दिवाळीची नाही ना. आता पण जावाच आहे. जावाच चल आता असं मी अशीच येते. आई पण येईल तिला नेणार. अरे मी तो कप डिपार्टमेंट चल चला चला सकाळी रातची झोपताना पण सुनता दावाचं काय बोलताय 7ला जेवण. भाडुपला सर नाही बोलतो तर भाडुपला पण दाखवायचं काय घेतलंय ते नको
काय बोलते मग जराशी भावांना शॉपिंग करायला जराशी. हा आता भाऊबीज पण जवळ आली आहे आणि आता उद्या तर आम्हाला टाइमच नाही अजिबात, कारण की उद्या आम्ही करंजा फराळ करणार, करणार. कारण की मला डाळ उद्या पहिली आणि आम्ही लाडूची रेसिपीची व्हिडिओ टाकलेली आहे नाही नु कशी बनवतात काय बनवतात ते. तर रेणू आपण फराळ बनवू ना तेव्हा लाडूची ह्याच्यात लिंक टाकूया आपण ना रेसिपीची. तर चला बघ व्हिडिओ संपूया. दाखवायला काय ते. चला अजून शॉपिंग काय असेल ते दाखवूया ना आपण काय घेतलं तर. हा फराळ आम्ही सगळं विकत यंदा, कारण की आम्हाला बरं नाही वाटत आहे. आईला आई माझी काळजी करते. आई जाऊ जा सुनताला फराळ काय येत नाही, फक्त लाडू येतात. बाकी काय फराळ बाकी मलाच येतो फराळ. सुनताला फक्त ते बेसनचे लाडू. करंजा लाटायला सांगितलं सुनताला लाटता नाही. व्हिडिओ मध्ये दिसेल करंजा कोण लाटतं आणि ते भरतं कोण आणि कापतं कोण. मीच लाटता पण नाहीत तुला. हा दिसतंय या दिवाळीला नक्की फराळ खायला. गुलाबजामुन खायला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करणार. नाही उद्या करणार. उद्या आपण रेसिपी दाखवू खास गुलाबजामचीच. बघूया काय बनते कशा बनवायचे. बघा रेणू काय घेते. घेतला भांडूपला आले. कमी कर ना जरा. मस्त मस्त डिझाईन आहेत ना. खोकला सायरन करते. आणि हे कशी देशील. बघा मस्त आहे. 120 से 100 का आएगा. 100 रुपये. ऐसे 10 या. मस्त वाटते ना मोराचा. आणि ते लटकन चिपकवायचं आहे. अच्छा असं आहे का. बघा मस्त आहे. शुभ लाभ आहे वाटतं ना. हाँ ते राहील कसं चिपकून. ये आप दीवार में चिपकाओगे और इसको भी निकाल के चिपकाओगे यहाँ पे चिपकेगा. ठीक आहे मस्त वाटते. घेते दोन्ही पण घे ना. हे कितीला आहे रे. 60 रुपये. मस्त वाटते. ही पुढची लाईन कितीला आहे वरची. हा ही 100 रुपये ना. आणि इकडची ही पण सांग ना. 60 रुपये हा सगळे 30 रुपये. मस्त वाटते. तुझ्याकडनं दे ना आता. घेतला ना नो. मस्त आहे सगळं भारी भारी आहे बघा ना. गाई आहेत. बघा मस्त वाटते ना मोराचा. तुला कसं वाटला भारी. मग दाखवलं ना ब्लॉग मध्ये. आहे लावू वरती नाही बाजूला लाव. आहे ना. मस्त वाटते ना. हे लटकनात घाल का. डबल टेप आहे ना मागं. मी पहिल्यांदाच असं बघला. तू बघलेलास का असं लटकन वाटतं मला. आता सध्या नवीन नवीन ट्रेंड. लाभ बघा लाभ पण आहे. शुभ लाभ इथे पण लावला नाही ना. पहिलाच लावलेला होता आमचा. आणि हे फक्त आणलं दिवाळीसाठी खास. कसं वाटलं मस्त वाटते ना. हात काढ तुला. हा मस्त मस्त वाटते ना. आता हे पण लावलं स्वस्ती. आता चिटकवायचं कसं स्वस्ती. का गम नाही. डबल टेपच आहे. आयुष्य तिकड दे मी लावू. सेंटरला लाव. असा वर लाव जरा. हा बस बस. हा बस. मस्त आहे ना. डायमंडचा आहे. भारी भारी वाटतंय ना. मस्त वाटतंय. मस्त वाटतंय ना. लय भारी भेटला पर्यंत काय पण बोल. मस्त वाटत. भारी ना. आणि कंदील पण लावला आम्ही. लाईट लावली. लाईट पण लावले. लाईट पण लावले. पण आता आम्ही हे तुम्हाला फक्त शुभ लाभ दाखवणार आणि स्वस्तिक दाखवले नाही नू. कंदील आम्ही उद्याला दाखवू तुम्हाला. उद्याला जाम बस. उद्याला दाखवू म्हणजे उद्या दमलीस. उद्या काय उद्या
नरक चतुर्दशी. हा नरक चतुर्दशी आहे. मग उद्याला आपण दाखवू नाही कारण की आताच सगळा लावलाय आम्ही आणि घसा तर जाम दुखते. अजून दिवाळी पण नाही आली तर आवडा घसा बसलाय. दिवाळीचा फराळ खाल्ला तर काय होईल. तर व्हिडिओ आहे तुम्ही आता इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि सर्वांना तुम्हाला आमच्या सर्वांकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नाही नो आणि दिवाळीला फराळ खायला आमच्याकडे नक्की या. नाही नो तर बाय. काळजी घ्या.